हॅलो नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये राज्यशास्त्र किंवा पॉलिटी संदर्भात ज्या काही प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 मध्ये जे राज्यव्यवस्थेसंदर्भात जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते आपण डिस्कस केलेला आहे. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण पुढे जाऊयात. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये जो राज्यव्यवस्थेतील जो पहिला प्रश्न होता तो भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. प्रश्न असा आहे की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे कोणते बदल घडून आले होते 1947चा जो कायदा पारित किंवा पास झाल्यानंतर किंवा कायदा अंमलात आल्यानंतर. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की जेव्हा संविधान सभा अस्तित्वात आली तर संविधान सभेमध्ये सुरुवातीला पाकिस्तानचे काही जे सदस्य होते ते पण देखील त्यांचा पण समावेश संविधान सभेमध्ये करण्यात आला होता. मात्र भारत पाकिस्तानची जी फाळणी आहे ती फाळणी झाली भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे आणि संविधान सभेतील काही जे सदस्य होते ते रिक्त झाले. सुरुवातीला 389 सदस्य होते ते 299 पर्यंत आले आणि स्वतंत्र असे 2 राज्यांसाठी किंवा 2 देश त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. तर कुठले बदल या भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे घडून आले. तर याच्यामध्ये पहिला होता संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम बनली होती का? ओके. दुसरा आहे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद होती का? क विधान आहे जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आणि ड विधान आहे संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून तुलनेने 299 पर्यंत कमी झाली होती. कुठलं विधान बरोबर आहे? तर पहिला विधान जो आहे की संविधान सभा ही पूर्व सार्वभौम संस्था होती, कंप्लीट इंडिपेंडेंट. ओके. तरी पूर्ण सार्वभौम संस्था बनली होती तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर जो ब विधान आहे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती तर ऑफकोर्स हे देखील बरोबर आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती आणि जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून काय तर संसदे म्हणून जेव्हा ते भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. त्या ठिकाणी अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत का? तर नाही. तर जेव्हा संविधान सभा ही विधिमंडळाचे काम करत असे, विधिमंडळ संस्था म्हणून कार्यरत असे त्यावेळेस G.V. मावळणकर हे त्याचे अध्यक्षस्थानी किंवा अध्यक्षस्थान भूषवित होते. मात्र जेव्हा ही संविधान सभा म्हणून जे संविधान निर्मिती संबंधीच्या ज्या काही कामकाज करीत असे तर त्यावेळेस जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ते अध्यक्षस्थानी असायचे. त्याच्यानंतर आहे ड विधान जे आहे की ज्याच्यामध्ये संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी करण्यात आली होती. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड हे बरोबर आहेत. ओके. पुढचा क्वेश्चन 1978 मध्ये घटनादुरुस्ती संदर्भात विचारलेला प्रश्न आहे की 1978च्या ज्या 44वी घटनादुरुस्तीनुसार जे त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात कोणते बदल घडून आणण्यात आले किंवा राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातील जे काही बदल घडवण्यात आलेले होते की कोण लागू करणार किंवा त्याविषयी म्हणजे राष्ट्रपतींना लागू करण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज असेल राष्ट्रीय आणीबाणी लागू करताना तर ह्या गोष्टी काही चेंजेस अमेंडमेंट झालेले होते. आपल्याला माहितीच आहे की 1975 मध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती त्याच्यानंतर काही बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेले होते. ओके. तर अशा वेळेस त्याच्यानंतर ते काही 1942-42व्या घटनादुरुस्तीमध्ये राष्ट्रीय आणीबाणीला सरकारला पूरक असे काही बदल करण्यात आले होते. मात्र जी काँग्रेसची सरकार होती 75 नंतर 76 मध्ये ती कोसळली राष्ट्रीय आणीबाणीनंतर. त्याच्यानंतर जी जनता सरकार आली तर 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले. तर कुठल्या चेंज याच्यामध्ये करण्यात आलेले नाही, कुठला बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर याच्यामध्ये विधाने वाचूयात आपण की कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीत. ओके. त्याच्यानंतर आहे
अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. म्हणजेच काय, तर जे काही अनुच्छेद 19 किंवा कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 जे स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार संबंधी आहे. ओके, मूलभूत अधिकाराचा जो स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो केवळ परकीय आक्रमणाच्या वेळेस किंवा युद्धजन्य परिस्थिती देशावर ओढवली असेल अशा वेळेस ते रद्द करता किंवा निलंबित करता येतील. मात्र सशस्त्र बंडाळी म्हणजे अंतर्गत अशांतताऐवजी जी सशस्त्र बंडाळीची संज्ञा वापरलेली होती त्या ठिकाणी जेव्हा सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव जेव्हा राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात येईल तर अशा वेळेस कलम 19 रद्द होणार नाही. ओके, तर क देखील बरोबर आपल्याला दिसून विधान 3 देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा काय आहे, तर जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. ओके, या ठिकाणी एक लक्षात घ्या की पहिला जो विधान आहे की कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय, तर हे बरोबर आहे. पहिल्यांदाच कॅबिनेट हा शब्दप्रयोग 44व्या घटनादुरुस्ती 1978च्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला होता. आणि कॅबिनेट असा कुठेही राज्यघटनेमध्ये कुठेच उल्लेख नाही. फक्त या 44व्या घटनादुरुस्तीनुसार कॅबिनेटचे लेखी शिफारशीशिवाय इतकाच उल्लेख कॅबिनेटबद्दल बोलला जातो आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता वेळेस कॅबिनेटची लेखी शिफारशी राष्ट्रपतींना असावी लागेल, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग देखील त्याच्यामध्ये करण्यात आला, म्हणजे बदल करण्यात आला अंतर्गत अशांतता. कारण 1975मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. ते काही अंशी अंतर्गत अशांतता या कारणास्तव ती लागू करण्यात आलेली होती. ओके, त्याच्यामुळे सहजरित्या अंतर्गत अशांततेच्या कारणावरून देशामध्ये आणीबाणी लागू केली जात असेल तर ते खूप राजकीय दृष्टिकोनातून खूप असं म्हणजे प्रचंड गैरसोयीचे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले होते. म्हणूनच आता अंतर्गत अशांतताऐवजी त्यांनी 44व्या घटनादुरुस्तीमध्ये सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग करण्यात आला. अनुच्छेद 19 अंतर्गत जे आपण बघितलं की 6 मूलभूत अधिकार देण्यात आलेले स्वातंत्र्याच्या अधिकाराविषयी, तर ते फक्त युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या वेळेसच ते रद्द करता येईल. मात्र अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र बंडाळीच्या जे कारणास्तव जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल त्यावेळेस त्यांना निलंबित करता येणार नाही. ठीक आहे. अंतर्गत शांतता किंवा सशस्त्र बंडाळी, ज्याला आपण सशस्त्र बंडाळी असं म्हणतो, त्यावेळेस ते आणीबाणीच्या वेळेस कलम 19 हे रद्द करता येणार नाही. आणि आपल्याला माहीत आहे 20 आणि 21 हे कुठल्याच कारणास्तव म्हणजे अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र बंडाळी असो अथवा राष्ट्रीय आणीबाणी हे युद्धजन्य किंवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव असो, ते 20 आणि 21 हे कधीच रद्द होऊ शकत नाही. म्हणजे ते जे मूलभूत अधिकार आहे ते कधीच निलंबित करता येऊ शकणार नाही. आणि जो चौथा विधान आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कोणत्याही सभागृहाने, तर या ठिकाणी एक आयोगाने फसवलेलं आहे की कोणत्याही सभागृह नाही तर लोकसभेने. ओके, लोकसभा जी आहे लोकसभा, तर या लोकसभेने जेव्हा राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा ठराव अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. ते बरोबर आहे. या ठिकाणी लोकसभा असायला पाहिजे होता, कोणतेही सभागृह नाही. राज्यसभा करू शकत नाही तर ते फक्त लोकसभा करू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, मी ॲडिशनल काही इथे दिलेलं आहे की 44व्या घटनादुरुस्तीनुसार कुठल्या याच्यामध्ये बदल करण्यात आलेले होते. तर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की जे आहे लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल 5 वर्ष पुनर्स्थापित ते आधी 42व्या घटनादुरुस्तीनुसार 6 वर्ष करण्यात आले होते. मात्र परत 44व्या घटनादुरुस्तीने ते बदल करण्यात आले आणि पूर्वीसारखाच म्हणजे 5 वर्ष असणार अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यानंतर आहे लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित करण्यात आली. त्याच्यानंतर आहे संसद आणि राज्य विधिमंडळाचे चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण देणे, हे देखील या ठिकाणी ॲड करण्यात आलं आहे.
त्याच्यानंतर आहे मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिला, परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. पूर्वी 42व्या घटनादुरुस्तीनुसार किंवा त्याच्या आधीच्या 28व्या घटनादुरुस्तीनुसार असं सांगितण्यात आलं होतं की मंत्रिमंडळाने पाठवलेला निर्णय हे राष्ट्रपतीला त्यांना संमती द्यावीच लागेल अशा प्रकारचं आहे. मात्र 44व्या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि असं सांगण्यात आलं की मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ राष्ट्रपती एकदा परत पाठवू शकतो. मात्र परत ते विधेयक किंवा एखादा बिल असेल तर त्याच्यावर जर संसदेने पुनर्विचार करून ते परत राष्ट्रपतींकडे पाठवले तर राष्ट्रपतींना त्यावर सही करावीच लागते किंवा बंधनकारक त्यांना सही करणे बंधनकारक असते, म्हणजे संमती देणे बंधनकारक असते. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता व ऐवजी सशस्त्र बंडाळी आपण बघितलं. त्याच्यानंतर कॅबिनेटने लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात, हे देखील बरोबर आहे. आणि कलम 20 व 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाही. म्हणजे 20 व 21 अंतर्गत ज्या काही आपल्याला मूलभूत अधिकार प्राप्त झालेले ते कुठल्याही आणीबाणीमध्ये, मग ते राष्ट्रीय असो, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र बंडाळीवरून असो, ते रद्द होणार नाही. अशा प्रकारची तरतूद 44व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. पुढचा क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. त्याच्यानंतर आहे 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. ओके. तर क विधान आहे. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते आणि निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो पहिले जे विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मूळ राज्यघटनेत, म्हणजे सुरुवातीची जी मूळ राज्यघटना होती त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की उपराष्ट्रपती हे संसदेच्या उपराष्ट्रपतीची निवड ही कशी होणार, तर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत होणार अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र 1961च्या ज्या काही 11व्या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. कोणती पद्धत अवलंबण्यात आली, तर जे काही संसदेतील जे लोकसभेतील आणि राज्यसभेतील नवनिर्वाचित सदस्यासोबतच जे नियुक्त सदस्य आहेत, नामनिर्देशित सदस्य आहेत, ते पण या ठिकाणी मतदान करणार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत आणि उपराष्ट्रपतीला निवडून देणार अशी तरतूद या 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली होती. याच्यामध्ये म्हणून क विधान जे आहे की उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते का, तर नाही, केवळ नसते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणजेच जे नियुक्त सदस्य पण असतात आणि जे निवडून आलेले सदस्य प्रत्यक्ष जनतेद्वारे ते पण असतात. ओके. त्याच्यामुळे क विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि जो ड आहे की इलेक्टोरल कॉलेज, ज्याला आपण निवड मंडळ असे म्हणतो, ते अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही, तर बरोबर आहे. समजा एखाद्या संसदेतील एखादा सदस्य आहे आणि तो अपात्र झालेला आहे किंवा त्याला संसदेतून काही कारणास्तव किंवा संसदेच्या विशेष अधिकारानुसार त्याला बॅन करण्यात आलेलं आहे आणि अशा वेळेस जर तो राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवू शकत नसेल, तर अशा वेळेस तो त्या उपराष्ट्रपतीच्या किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीला कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान करू शकत नाही. तर ही अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे आहे अ, ब आणि ड हे तीनही पर्याय योग्य आहे, तर क चुकीचं आहे. तर क चुकीचं असणार आहे या ठिकाणी, क चुकीचं आहे. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालासंदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? ओके. योग्य विधान शोधायचं आपल्याला. पहिले जे विधान आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. त्याच्यानंतर ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांस विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. ओके.
त्याच्यानंतर जे तिसरं विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. आणि चौथं जे विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधाचे जे विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की 2019 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जेव्हा बदल करण्यात आले म्हणजे 2019च्या नंतर 104वी घटनादुरुस्ती किंवा 104थी घटनादुरुस्तीनुसार काही त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. कुठले बदल करण्यात आले तर त्याच्यामध्ये जे SC/ST संदर्भातील जे आरक्षणाचे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जे आरक्षणाची जी सीट होती किंवा आरक्षणाची जी तरतूद होती ती परत 10 वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत कंटिन्यू करण्यात आली. आणि जे अँग्लो इंडियन समाजातील नागरिकांसाठी किंवा त्या अँग्लो इंडियन जमातीतील लोकांसाठी जे आरक्षणाची तरतूद होती ज्याच्यामध्ये लोकसभेमध्ये 2 सदस्य निवडले जात असे आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये 1 ते रद्द करण्यात आले. मात्र त्याच्या आधीचा हा पेपर असल्याकारणाने आपण या ठिकाणी ते विधान योग्य मानू. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर ते एकाच विधान परिषदेवर का तर विधान परिषदेवर नाही तर ते विधानसभेवर नामनिर्देशित करू शकत होते. ओके. आता ते करू शकत नाही कारण ते रद्द करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघास विधानसभेवर करतात का नाही तर किमान दोघास हे लोकसभेमध्ये राष्ट्रपती करीत असे पण आता ते पण रद्द करण्यात आले. त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहे. ओके. त्याच्यानंतर आहे त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. तर बरोबर आहे. जे 371 कशा संदर्भाने आहे तर विविध राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. ज्याच्यामध्ये 371 मध्ये आपलं गुजरात आणि महाराष्ट्रासाठी विकास महामंडळे जे महाराष्ट्रातील जे आहेत ज्याच्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण याच्यासाठी राज्यपाल हे विकास महामंडळ स्थापन करतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आणि जे चौथे विधान आहे की ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधाचे जे काही विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही तर राखून ठेवू शकतात. जे खाजगीने सक्तीचे मालमत्ता स्थापन करण्यासंदर्भात जे आहे संपादन करण्यासंबंध ते राखून ठेवू शकतात. मात्र जे अनुच्छेद 31 आहे ज्याच्यामध्ये संपत्तीचा अधिकार तो रद्द करण्यात आला आणि तो याच्यामध्ये वैधानिक अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारातून काढून ते वैधानिक अधिकार ठरवण्यात आले. ओके. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही ॲडिशनल माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊन. ओके. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की राज्यघटनेच्या 371(2) अंतर्गत राज्यपालाद्वारे विदर्भ, मराठवाडा व कोकणसाठी विकास महामंडळ स्थापन करणे आणि जी 104वी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार अँग्लो इंडियनसाठीचे जे आरक्षित पदे आहेत ते रद्द करण्यात आले होते. ओके. याच्यामध्ये काही घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. त्याच्यामध्ये जे एकीकडे त्या ठिकाणी जे आपण बघू शकतो की डेट दिलेले आहेत म्हणजे कुठल्या गोष्टी संविधान निर्मितीच्या वेळेस म्हणजे राज्यघटना जेव्हा तयार करण्यात आली तर कोणते इव्हेंट त्या ठिकाणी झालेले होते आणि केव्हा झाले होते त्या संदर्भात हा क्वेश्चन विचारलेला आहे. अविधान आहे म्हणजे पर्याय काय आहे तर 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला का. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या याच्यामध्ये 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. ओके. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ओके. तर अशा प्रकारे प्रश्न आहे. तर आपल्याला माहीतच असेल की जे उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडलेला होता तो 11 डिसेंबरला होता का तर नाही तर ते 13 डिसेंबरला मांडलेला होता. 13 डिसेंबर 1946ला
जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. पुढे त्याच उद्दिष्टांचा ठराव आपल्याला आपल्या याच्यामध्ये जी प्रास्ताविका आहे संविधानाची त्या प्रास्ताविकामध्ये त्याचे स्वरूप दिसून येतं. ओके. तर या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे तो जुळत नाही आहे, त्याच्यामुळे हे अयोग्य असणार आहे. आणि 11 डिसेंबर 1946ला काय झालं होतं तर संविधान सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष म्हणून कोण होते तर उपाध्यक्ष म्हणून जी मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 29 ऑगस्ट तुम्हाला माहिती आहे याच्या खाली दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून, ते तुम्ही वाचू शकता, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की संविधान सभेची स्थापना कधी झाली तर 6 डिसेंबर 1946ला. ओके. संविधान सभेची स्थापना झाली 6 डिसेंबर 1946ला संविधान सभेची स्थापना झाली. त्याच्यानंतर आहे 11 डिसेंबरला 1946ला राष्ट्रपती तसेच राष्ट्रपतीची नियुक्ती करण्यात आली, म्हणजे संविधान सभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली व वस्तुनिष्ठ संकल्प, ज्याला आपण वस्तुनिष्ठ संकल्प म्हणतो, ते नंतर संविधानाची प्रास्ताविकेचा भाग बनले. 22 जानेवारी 1947ला जी जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांची जी वस्तुनिष्ठ संकल्पना मांडली होती ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली. त्याच्यानंतर आहे 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. ओके. 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वसुधा समितीची स्थापना करण्यात आली. आणि 16 जुलै 1948मध्ये जे सुरुवातीचे ज्यावेळेस उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद हे होते तर संविधान सभेचे, आणि उपाध्यक्ष म्हणून मुखर्जी होते, तर यांच्या समेत परत एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ज्याचे नाव होते VT कृष्णम्माचारी. ओके. तर ते संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. अशा प्रकारे 2 उपाध्यक्ष या संविधान सभेला होते. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हे वाचू शकता. पुढचा प्रश्न बघूयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती अशा वेळेस काय करणार? ओके. की समजा एखाद्या राज्यपालाने त्याच्याकडे आलेला जो विधेयक आहे तो राष्ट्रपतीच्या संदर्भात राखून ठेवू शकतात. तर अशा वेळेस राष्ट्रपती त्या विधेयकासंदर्भात कोणता निर्णय घेतील? अविधान आहे, विधेयकाला मान्यता देतात व अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात. विधान आहे, राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. आणि चौथा जे विधान आहे ते पुनर्विचारार्थ परत आलेले जे विधेयक आहे जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्यांच्या आत कालावधीत संमती दिली पाहिजे. तर एक लक्षात घ्या, राष्ट्रपती राज्य जे आहे याच्यामध्ये जे राज्यपाल आहेत ते राज्यपालांकडे जे विधेयक येतात ते विधेयक कलम 200 नुसार ते राज्यपाल हे त्या विधेयकांना संमती देऊ शकतात किंवा राखून ठेवू शकतात. 3 पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतो अशा वेळेस. ओके. 4 पर्याय उपलब्ध असतात, ज्याच्यामध्ये ते एक तर त्याला मान्यता देऊ शकतात किंवा राज्यपाल ते विधेयक नाकारू शकतात किंवा ते परत पाठवू शकतात, आणि चौथा जो पर्याय असतो ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ते विधेयक राखीव ठेवू शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर जर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवले तर अशा वेळेस राष्ट्रपतींची संमती अनुच्छेद 201 नुसार कलम 201 नुसार ते त्या राज्याकडून आलेल्या विधेयकावर ते राष्ट्रपती निर्णय घेत असतात. ज्याच्यामध्ये कुठला निर्णय दिसून येतात तर ते एकतर मान्यता देतात किंवा राखून ठेवू शकतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर ते राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात, हे देखील बरोबर आहे. आणि जे पर्याय आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळामध्ये 3 महिन्याच्या आत पुनर्विचार केला पाहिजे, हे विधान बरोबर आहे इथपर्यंत. मात्र जर
पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असतो का? तर चुकीचं आहे या ठिकाणी. बंधनकारक नसते. राष्ट्रपतीवर कुठलाही बंधनकारक नसते की ते राज्यातून आलेल्या विधेयकावर संमती द्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे क विधान आहे ते चुकीचं आहे. आणि ड विधान काय सांगतो तर पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपती 6 महिन्यात काहीच म्हणजे 6 महिने असो किंवा वर्षभर असो त्यांच्यावर राष्ट्रपतीवर कुठलाही बंधनकारक नसतो त्या विधेयकाला संमती देणे. त्याच्यामुळे फक्त अ आणि ब या ठिकाणी बरोबर आहे. ओके. तर अशा प्रकारे हे जे आहे या प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येते की राष्ट्रपतीच्या विचारार्थ टाकून ठेवलेले विधेयकावर कोणते निर्णय राष्ट्रपती घेत असतात. याच्यामध्ये ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिले आहे, तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर आहे पुढचा जो क्वेश्चन आहे तो भारतातील जी न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय ते न्यायालयीन पुनर्विलोकन संबंधी आहे. अतिशय कॉन्सेप्च्युअल आहे. याच्यामध्ये आपल्याला ते जर न्यायालयीन जी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये जनहित याचिका आहे, त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, हे जे तरतूद आहेत किंवा हे जे तत्व आहेत ते आपल्याला माहिती असायला हवे. त्याच्यामध्ये कोणते तत्व सुचवते तर कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ज्याच्यामध्ये कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता म्हणजेच काय न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय तर समजा संसदेने एखादा कायदा पारित केला आणि जर सर्वोच्च न्यायालयाला त्या कायद्यामध्ये काहीतरी लूफॉल आढळला आहे म्हणजेच काय संविधानाचे जे काही बेसिक फीचर्स आहे किंवा मूलभूत संरचना आहेत त्या मूलभूत संरचनेला कुठेतरी तो कायदा बाधा ठरत असेल तर अशा वेळेस त्या कायद्यांची त्या कायद्याची किंवा कार्यकारी आदेशांची ते अयोग्य आहे किंवा त्या कायद्याला किंवा त्या कार्यकारी आदेशाला ते नल अँड वाईड घोषित करू शकतात सर्वोच्च न्यायालय. म्हणजेच काय तर एकंदरीत म्हणजे संविधानाचे रक्षण करते म्हणून ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे पर्याय पर्याय क्रमांक 1 आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन आहे की खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे. विधानं वाचूयात. अविधान काय सांगतो राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ब विधान आहे देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. त्याच्यानंतर आहे संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर जे भारतीय राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद आपल्याला दिसून येत नाही. हे केवळ संकेत म्हणून पाळले जातात की समजा राज्याचा राज्यपाल जे आहे ते राज्यपाल हा राज्याचा व्यक्ती जर असेल तर ते आपल्या राजकारणामध्ये त्यांचा हस्तक्षेप असू शकतो. त्यामुळे त्यांना जे निर्णय देणे आहे ते योग्य प्रकारे ते अनबायस्ड स्वरूपाचे निर्णय देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ते एखाद्या राज्याचा राज्यपाल हा दुसऱ्या राज्यातील रहिवासी असावा अशा प्रकारचा संकेत पाळला जातो. त्याच्यामुळे जे याच्यात दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेत तरतूद आहे तर हे तरतूद नाही आहे. त्याच्यानंतर देशाच्या अशा प्रकारची कुठलीही तरतूद भारतीय संविधानामध्ये नाही आणि संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर हे देखील या ठिकाणी संकेतच पाळले जातो. ओके. की विरोधी पक्षातील सदस्य हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल तर तो केवळ संकेत पाळला जातो, तरतूद नाही. त्याच्यामुळे क देखील चुकीचे आहे. तर योग्य पर्याय असणार आहे वरीलपैकी एकही नाही. आणि जी ही तरतूद आहे ती कधीपासून स्टार्ट झाली तर 1967 पासून. हे सुद्धा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न वाचूयात. याच्यामध्ये खालील विधाने विचारात घ्या. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्याच्यानंतर आहे सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहेत. केरळ व गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. आणि ड जे विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधराकडून निवडले जातात. ओके. तर कुठला पर्याय योग्य आहे तर आपल्याला माहितीच असेल की
2018च्या दरम्यान ओडिसामध्ये विधान परिषद स्थापन करण्यासाठी जी ठराव आहे त्यांच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला होता. त्याच्यामुळे जे विधान आहे ते योग्य असणार आहे. ठीक आहे, अयोग्य असणार आहे. त्याच्यानंतर आहे सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहेत का? नाही. तर सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ते आपण बघूयात. म्हणून ब देखील चुकीचं आहे. ब चुकीचं आहे म्हणजे तीनही पर्याय गेले. पर्याय क्रमांक चौथा तुमचा योग्य पर्याय असणार आहे. आणि जे चौथा जो स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की विधान परिषदेचे जे 1/12 सदस्य असतात ते पदवीधरांकडून निवडले जातात. तर हे देखील बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे योग्य पर्याय असणारा जो पर्याय तो चौथा पर्याय आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवाल, तर याच्यामध्ये सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहेत? तर सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत. ओके, सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. कुठले राज्य आहेत ते काय? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार या 6 राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. आता मागच्या वेळेस राज्यसेवेमध्ये 2022च्या किंवा 21 किंवा 22च्या राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता की महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या किती वर्ष पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, कोणत्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले अशा स्वरूपाचा प्रश्न काहीतरी विचारलेला होता. ते आपण पुढच्या येणाऱ्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमध्ये बघणार आहोतच. तर या ठिकाणी थोडा इतिहास आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेचा इतिहास काय आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आहे की 1935च्या गव्हर्नमेंट ॲक्टनुसार 1935च्या गव्हर्नमेंट ॲक्टनुसार जे फेडरल प्रकारच्या सरकारची कल्पना करण्यात आली होती. त्याच्यामध्ये राज्यात विधानमंडळ स्थापन करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते आणि अशा वेळेस विधानसभा आणि विधान परिषद राज्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद हे ज्याला आपण आज वरिष्ठ सभागृह म्हणतो ते भारत सरकारच्या 1935च्या कायद्यानंतर लागू झाल्यानंतर प्रथमच स्थापन करण्यात आले आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले अधिवेशन एका दिवसानंतर म्हणजे जेव्हा स्थापन झाले त्याच्या एका दिवसानंतर म्हणजे 20 जुलै 1937 रोजी पहिले अधिवेशन भरलेले होते. तर हे तुमच्या लक्षात असू द्या की 1937मध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषद स्थापन करण्यात आलेले आहे. ओके, अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी मी हा चार्ट दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जी सदस्य संख्या आहे विधान परिषदेमध्ये निवडून जाण्याची ती सदस्य संख्या कशा स्वरूपाची आहे ते चार्ट तुमच्या माहितीस्तव असू द्या किंवा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जे विधान परिषदेतील जे सदस्य असतात ते विधानसभेद्वारे निवडून 1/3 इतके सदस्य विधानसभेद्वारे विधान परिषदेमध्ये निवडले जातात. तर महाराष्ट्रामध्ये ते 1/3 किती सदस्य निवडले जातात? तर 30 सदस्य हे विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेसाठी निवडले जातात. त्याच्यानंतर आहे जे लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेतून 1/3 निवडून देतात म्हणजे 22 सदस्य निवडून देतात. जे पदवीधर मतदारसंघातून 1/12 म्हणजे 7 सदस्य निवडून देतात आणि जे शिक्षक मतदारसंघातून परत 1/12 सदस्य हे विधान परिषदेसाठी निवडून देतात. याच्यामध्ये 7 सदस्य ते निवडून देतात. त्याच्यानंतर आहे जे गव्हर्नरद्वारे किंवा राज्यपालाद्वारे जे नॉमिनेटेड असतात म्हणजे नामनिर्देशित सदस्य असतात तर 1/6 असतात. म्हणजे किती सदस्य? तर 12 सदस्य. ओके, 12 सदस्य हे राज्यपालाद्वारे महाराष्ट्रातील विधान परिषदेवर निवडून जातात. अशा प्रकारचे 78 जे सदस्य आहेत 78 विधान परिषदेतील सदस्य संख्या आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे आपल्याला दिसून येते. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघूयात. आपल्याला लोकसभे संदर्भातील हा प्रश्न विचारल्याचे दिसून येते ज्याच्यामध्ये विचारले की चुकीचे विधान कुठले आहे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. त्याच्यानंतर आहे ब विधान लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर आहे अविश्वास ठराव दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला पाहिजे. आणि चौथा आहे की इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. तर एक लक्षात घ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की जो पहिले जे विधान आहे त्याच्यामध्ये पहिले स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिलं आहे की अविश्वास ठरावाला कोणत्या कारणावर तो अविश्वास ठराव मांडला जात आहे हे स्पष्ट करावे लागते. तर
अशा अविश्वास ठराव मांडताना ते कारण स्पष्ट करावे लागत नाही. त्याच्यामुळे चुकीचे विधान असणारा जो विधान आहे तो पहिला विधान चुकीचा आहे. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती लोकसभेच्या नियम 198 मध्ये आहे, ते बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. विधान काय सांगतो की अविश्वास ठराव दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत. तर 10 दिवसांच्या आत चर्चेत घेतला पाहिजे. तर देखील बरोबर आहे. ओके. 10 दिवसांच्या आत एखादा अविश्वास प्रस्ताव लोकसभेमध्ये दाखल झाला तर ते दाखल झाल्यापासून 10 दिवसाच्या आत त्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशी तरतूद आहे लोकसभेच्या नियम 198 मध्ये. ठीक आहे. आणि इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे एकतर आपण मारणार किंवा फक्त, तर आपल्याला फक्त माहीत जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आपल्याला वाटतो. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. बद्दल आपण शाश्वत म्हणजे आपल्याला तितकं माहीत नाही, तरी याची या ठिकाणी आपली थोडी गल्लत होऊ शकतो. आता जे आहे खाली काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिले आहे ते वाचूयात आपण. ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व लोकसभेप्रती असते. म्हणजे 75(3) कलम 75(3) नुसार पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे लोकसभेला उत्तरदायी किंवा जबाबदार असतात. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) मध्ये स्पष्ट केलेलं आहे. लोकसभेच्या कामकाजाचा नियम आणि संहितेच्या 198व्या नियमानुसार अविश्वास प्रस्ताव ठराव आणण्यासाठी एखाद्या सदस्याला लोकसभेच्या किमान 50 सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची गरज असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्या सदस्याला मग लोकसभेच्या अध्यक्षांनी सकाळी 10च्या आधी प्रस्तावाची तशी सूचना द्यावी लागते. ओके. म्हणजे एखादा संबंधित सदस्य असेल जो सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव लोकसभेमध्ये मांडत असतील, तर अशा वेळेस त्या सदस्याला किमान 50 सदस्यांचा पाठिंबा मिळावाच हवा. आणि ज्या दिवशी तो मांडणार आहे, जो प्रस्ताव ज्या दिवशी मांडणार आहे तो सकाळी 10च्या आधी तो प्रस्ताव संबंधित लोकसभेच्या अध्यक्षांना देणे गरजेचे आहे. समजा त्याच्यानंतर आहे की लोकसभेचे अध्यक्ष ती सभागृहात वाचून दाखवतात आणि किमान 50 सदस्यांचा त्याला पाठिंबा आहे काय याची खात्री करतात. ओके. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. तो पाठिंबा आहे हे सिद्ध झाल्यावर प्रस्तावावर चर्चेसाठी एक तारीख निश्चित केली जाते, जी पुढच्या 10 दिवसाच्या आत असावी लागते. म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यापासून 10 दिवसाच्या आत त्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार ही अशा प्रकारची तारीख जी सभापती आहेत ते सभापती ठरवित असतात. ओके. तर या ठिकाणी जो योग्य पर्याय होता तो आपण बघितला. पर्याय क्रमांक 1 योग्य होता, चुकीचा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. म्हणजे भारतीय निवडणूक आयोगासंदर्भातील हा प्रश्न आहे. चुकीचा आपल्याला शोधायचा आहे. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो विधान आहे, मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो. तिसरा विधान आहे, मुख्य निर्वाचन आयुक्त केवळ सन्मानातील प्रमुख आहेत. आणि चौथा आहे की जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबतीतला जो निर्णय असतो तो बहुमताने घेतला जातो. तर पहिला जो विधान आहे की केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, तर बरोबर आहे. केवळ मुख्य निवडणूक आयुक्तालाच आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे. म्हणजेच काय, तर जर मुख्य निवडणूक आयुक्ताला त्याच्या पदावरून दूर करायचं असेल तर ज्या पद्धतीने आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करतो त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर अंमलात आणली जाते तशा प्रकारची प्रोसिजर यांना पण दूर करताना अंमलात आणावी लागते. मात्र जे इतर निवडणूक आयुक्त आहेत, इतर निवडणूक आयुक्तांना दूर करताना केवळ मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीवरून राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय 1 बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान व दर्जा हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान नसून ते जे काही त्यांना मिळणारे वेतन आहे, भत्ते आहेत आणि जे काही इमोल्युमेंट्स आहेत
ते त्यांच्या समान आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमान आहे. मात्र त्यांचं स्थान व दर्जा हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे जो जो दुसरा पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा आहे मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख असतात. बरोबर आहे. 3 निवडणूक आयुक्त असतील तर ते तीनही समान असतात आणि जो मुख्य निर्वाचन आयुक्त आहे किंवा निवडणूक आयुक्त आहे तो त्या समानातील प्रमुख असतात. आणि जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर जे निर्वाचन आयुक्त ज्याला निवडणूक आयुक्त यांच्यामध्ये मतभेद झाला तर अशा वेळेस बहुमताने निर्णय घेतला जातो. हे देखील बरोबर विधान आहे. या ठिकाणी चुकीचं विचारलं होतं. चुकीचा पर्याय असणारा फक्त पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ब विधान आहे भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 सबक्लॉज 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पहिला विधान आहे त्याच्यामध्ये दिले आहे की कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय. कायद्याच्या योग्य प्रक्रिया म्हणजे काय, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नसून प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे काय, कायद्याने स्थापित प्रक्रियेद्वारे एखाद्या व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकतो जर ते कायदा प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ या पद्धतीने केलेली असेल तर अनुच्छेद 21 नुसार. त्यामुळे जो चुकीचा पर्याय असणारा जो पर्याय आहे आपल्याला बरोबर नाही विचारलं होतं तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 1 पर्याय योग्य असणार आहे आणि बाकीचे जे पर्याय ब तर हे जे पर्याय आहे ते बरोबर आहे आणि हे देखील बरोबर आहे. ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळ खटला चालविला जाणार नाही तर हे देखील बरोबर आहे. आणि अनुच्छेद 14 मध्ये कायद्यापुढे समानता दिलेलं आहे ते देखील बरोबर आहे. आपल्याला बरोबर नाही शोधायचं होतं, बरोबर नाही कुठला आहे तर पर्याय क्रमांक विधान अ हे बरोबर नाही आहे. ठीक आहे. तर त्या कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय याच्या ऐवजी कायद्याद्वारे प्रस्थापित प्रक्रिया अशी तरतूद पाहिजे होती. ठीक आहे. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी सांगतोय, जे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे काय आहे, यांच्यामध्ये फरक काय. तर प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे योग्य प्रोसिजरने एखाद्या व्यक्तीचा जर जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतला जात असेल तर ते योग्य ठरवलं जाऊ शकतो. मात्र ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये समजा एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला आहे तर त्या गुन्ह्याचा इंटेन्सिटी किती आहे, तो गुन्हा खरंच एखादा व्यक्ती जर चोरी केलेला असेल आणि त्याला आपण फासावर चढवत असू तर जर फासावर चढवत असू आणि तशा प्रकारची प्रोसिजर आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या घटनेमध्ये असेल तर त्याला आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणतो. मात्र जर त्या चोरीसाठी आपण त्यांची जी शिक्षा आहे ते फाशावर न चढवता जर त्याची शिक्षा 2 किंवा 4 महिन्यांसाठी आपण त्यांना इम्प्रिझनमेंट देत असू किंवा कैद्याची शिक्षेची तरतूद करीत असू तर याला आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो. म्हणजे योग्य, ज्याच्यामध्ये फेअर आणि जस्ट आणि नॉट आर्बिट्ररी, ज्याच्यामध्ये योग्य प्रकारे त्या व्यक्तीचा किंवा त्या गुन्ह्याबद्दलचा योग्य भान ठेवून देण्यात आलेली शिक्षा म्हणजेच काय, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही तरतूद. आता जी ओरिजिन काय आहे तर प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही ब्रिटिश ओरिजिन आहे, म्हणजे इंग्रजांकडून ते आलेले आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे. मात्र ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही USA मधली ओरिजिन आहे, म्हणजे अमेरिकेतील ओरिजिन आहे. तर हे 2 फरक तुमच्या लक्षात असायला हवा. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न देखील आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा नवीन राज्यांमध्ये स्थापन करण्यासंबंधी आहे. ठीक आहे. ब विधान काय सांगतो तर राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. आणि क जे विधान आहे त्याच्यामध्ये दिले आहे की
अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. ठीक आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे अनुच्छेद 2 आहे, अनुच्छेद 2 म्हणजे जे सुरुवातीला संघराज्याचा भाग नाही आहेत, म्हणजे ते स्वतंत्र आहेत आणि अशा स्वतंत्र भागाला जर आपल्या भूप्रदेशामध्ये समाविष्ट करावयाचे असल्यास आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 2चा वापर केला जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय विधान अ हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अस्तित्वात जर असेल एखादा संघराज्य आपल्या भारतीय राज्यघटने 3 नुसार जर समजा एखादा राज्य आहे आणि तो राज्य सुरुवातीपासूनच आपल्या भूप्रदेशाचा किंवा आपला भारत भूप्रदेशाचा भाग असेल, तर अशा वेळेस त्यामध्ये अल्टरेशन किंवा त्याच्या दोन राज्यांमध्ये विभागणे किंवा त्याच्या सीमारेषामध्ये बदल करणे, ह्या गोष्टी अनुच्छेद 3 नुसार किंवा कलम 3 नुसार घडून येऊ शकतात. जसे जे सुरुवातीला जे आपले जम्मू काश्मीर आपला देशाचा भाग होता, त्याच्यामध्ये आता आपण 2019मध्ये त्याच्यात 2 भागामध्ये विभाजन केलं आहे, तर ते कलम 3चा वापर करून करण्यात आलेलं आहे. आणि क विधान जे याच्यात दिलेलं आहे की केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकतात तर नाही, ते राज्यसभेमध्ये देखील मांडले जाऊ शकतात. म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहामध्ये ते सुरुवातीला मांडले जाऊ शकतात. त्यामुळे योग्य पर्याय असणारा जो पर्याय आहे तो आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी दिलेलं आहे की अनुच्छेद 3च्या वापराद्वारे अस्तित्वात असलेल्या राज्यापासून वेगळे राज्य तयार करावयाचे असल्यास किंवा नावात बदल, सीमारेषेत बदल, अशा वेळेस राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की जेव्हा कलम 3चा वापर करून एखाद्या राज्यापासून दुसरे राज्य निर्माण करायचे असेल किंवा त्या राज्यांच्या सीमारेषेमध्ये बदल करायचे असेल किंवा राज्याच्या नावात बदल करायचे असेल, तर अशा वेळेस राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेऊनच संसदेमध्ये ते विधेयक मांडले जातो. आणि संबंधित विधेयक राष्ट्रपती हे त्या एखाद्या ज्या राज्यामध्ये ते बदल घडून येणार असेल त्या राज्याच्या विधानसभेकडे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पाठवले जातात. मात्र ते मत त्यांनी मांडलेले मत हे स्वीकारणे राष्ट्रपतींवर कुठलाही बंधनकारक नसतात. या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. लोक अदालत संदर्भातील क्वेश्चन आहे की ज्याला आपण लोक अदालत किंवा लोक न्यायालय आपण म्हणतो, ते बरोबर नाही. कुठलं विधान बरोबर नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम, ज्याला लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ब विधान आहे, लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे तिसरा विधान, न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय अंतिम असतो आणि दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. चौथा जो विधान आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाडा समान असतो. ठीक आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेला निवाडा समान असतो. तर जो पर्याय विधान पहिले विधान जे आहे ते बरोबर आहे की 1987च्या लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्टनुसार त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. तर योग्य पर्याय आहे, ते योग्य विधान आहे. त्याच्यामुळे आणि जो दुसरा विधान आहे त्याच्यामध्ये केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो का, तर नाही. ते सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्ती असतील किंवा इतर दुसरेही कुठले जे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करतात किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी देखील न्यायालयाचा लोक अदालतीचा समन्वयक असू शकतो किंवा दोन गटामध्ये सलोख्याचे संबंध आणण्यासाठी जो आर्बिट्रेटर म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, तो सेवेतील अथवा सेवेतील असू शकतो किंवा सेवानिवृत्त असू शकतो का, तर केवळ सेवेतील किंवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्ती म्हटलेला आहे. न्यायिक सोबतच प्रशासकीय व्यक्ती देखील असू शकतो. त्याच्यामुळे जो दुसरा पर्याय आहे तो चुकीचा आहे. आणि जे तिसरा पर्याय याच्यामध्ये दिलेला आहे की प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो, दिलेला लोक अदालतीने दिलेला प्रत्येक निर्णय अंतिम असतो व दोन्ही पक्षांना बंधनकारक असतो. तर हो, हे बरोबर आहे. कारण लोक अदालतमध्ये जो आलेला खटला असतो तो एखादा कोर्टाकडून पेंडिंग तो केस जर कोर्टाकडे जाण्याआधीच दोन पक्षकारांनी ते जर मान्य केले की आम्ही तो विषय कोर्टात न घालता आपण लोक अदालतीच्या माध्यमातून तो डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, असे जर दोन्ही पक्षकारांची समज असेल, तर अशा वेळेस तो निर्णय त्या लोक अदालतीकडे दिला जातो आणि त्यामुळेच त्यांच्यावर लोक अदालतीने दिलेला निर्णय हे अंतिम आणि बंधनकारक असतो. त्याच्यानंतर चौथा विधान आहे की
निर्णय कसा असतो तर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाडा सन्मान असतो का, तर बरोबर आहे. चौथा विधान देखील बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे दुसरा विधान जो आहे तो चुकीचा आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यासाठी याच्यामध्ये दिलेलं आहे की लोक अदालत वैधानिक दर्जा कोणत्या ॲक्टनुसार पारित झाला, तर आपण वर बघितलं की 1987 नुसार. कशावर आधारित आहे, तर गांधीयन प्रिन्सिपलवर आधारित आहे, गांधीयन विचारप्रणालीवर आधारित आहे. न्यायालयाकडे दाखल झालेल्या मात्र अद्याप न्यायालयात सुनावणी झाली नाही अशी खटले, म्हणजे न्यायालयात एखादं पिटिशन दाखल झालेलं आहे मात्र न्यायालयाने त्या पिटिशनवर कुठल्या प्रकारची सुनावणी केलेली नाही, तर अशा वेळेस दोन्ही पक्ष मिळून तो निर्णय मागे घेऊन तो जो डिस्प्यूट आहे किंवा जो वाद आहे तो लोक अदालतीच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतात. ओके. आणि खूप महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या की पहिली लोक अदालत 1982 मध्ये गुजरात राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ओके. तर अशा प्रकारे हे लोक अदालत संदर्भातील प्रश्न होता. त्याच्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे राज्य पुनर्रचना आयोगासंदर्भातील हा प्रश्न आहे की राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत योग्य विधान आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आहे की आयोगाची नियुक्ती 1953 मध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर ब विधान आहे की आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे 2 सदस्य ज्याच्यामध्ये HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. त्याच्यानंतर आहे आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. आणि ई विधान आहे की राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्य पुनर्रचना आयोग जे आहे ती स्थापन कधी झाली, तर डिसेंबर 1953 मध्ये झाली. हे विधान बरोबर आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी फाजल अली हे अध्यक्ष होते, बरोबर आहे. मात्र या ठिकाणी HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत होते का, तर नाही. तर हृदयनाथ कुंजरू आणि पन्नीकर हे दोन जे सदस्य होते, हे दोन सदस्य होते. कुंजरू आणि पन्नीकर हे या आयोगाचे सदस्य होते आणि फाजल अली अध्यक्ष होते. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 मध्ये सादर केला का, तर 30 सप्टेंबर बरोबर आहे, पण ते 54 नसून 1955 मध्ये सादर केला. ठीक आहे. 1955 मध्ये तो अहवाल सादर केला. त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहे. राज्य पुनर्रचना आयोग अधिनियम कधी मंजूर झाला, तर 31 डिसेंबर 1956 ला मंजूर झाला का, तर बरोबर आहे. म्हणजे ड देखील बरोबर आहे. आणि 1 जानेवारी 1957 ला, तर चुकीचे आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह ते लागू झालेलं होतं. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जे राज्य पुनर्रचना आयोग आहे त्याविषयी आपण जाणून घेऊ की काय आहे, नेमकं काय होत आहे. याच्यामध्ये बघा, जे फाजल अली कमिशन आहे, फाजल अली आयोग आहे, तो त्या फाजल अली आयोगानुसार त्याच्यामध्ये स्थापना कधी झाली, तर भारत सरकारने डिसेंबर 1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ते राज्य पुनर्गठना आयोग स्थापन केले, ज्याच्यामध्ये 3 सदस्यीय ही कमिटी होती. 2 सदस्य कोण होते, तर KM पन्नीकर आणि HN कुंजरू, हे हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे होते सदस्य. सप्टेंबर 1955 मध्ये त्यांनी आपला पहिला अहवाल सादर केला, ज्याच्या आधारे राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार म्हणून भाषा मोठ्या प्रमाणात स्वीकारली, पण त्याने एक भाषा एक राज्य हे सिद्धांत नाकारले होते. हे लक्षात ठेवा की जे फाजल अली कमिशनने कुठले तत्व नाकारले होते, तर एक भाषा एक राज्य हे नाकारले होते. भाषाच्या आधारावर राज्य निर्मिती व्हावी हे तत्व त्यांनी स्वीकारलेले होते, पण एक भाषा असणाऱ्या याची राज्य वेगळे, दुसरी भाषा असणाऱ्यांचे राज्य वेगळे, अशा प्रकारचे एक भाषा एक राज्य असणारे सिद्धांत त्यांनी नाकारलेला होता. ठीक आहे. त्यांनी काही जे तरतूद या ठिकाणी केलेले होते की देशाचे ऐक्य व सुरक्षा यांचे संरक्षण व बळकटीकरण करणे, त्याच्यानंतर भाषिक व सांस्कृतिक एकरूपता साधणे, आर्थिक प्रशासकीय बाबी संबंधी ज्या काही तरतुदी आहेत ते इम्प्लिमेंट करणे, प्रत्येक राज्यात तसेच संपूर्ण राष्ट्रांच्या लोकांचे कल्याण करण्याचे नियोजन, या संदर्भातील काही तरतुदी त्यांनी शिफारशी केलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मूळ घटनेअंतर्गत जे चौपदीकरण वर्गीकरण, म्हणजे 4 श्रेणीमध्ये जे अ, ब, क, ड जे श्रेणीनुसार वर्गीकरण, विविध राज्यांचे वर्गीकरण स्वातंत्र्याच्या वेळेस करण्यात आलेले होते, स्वातंत्र्याच्या आधी, ते आता रद्द करावी व त्याऐवजी 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या प्रदेशांची निर्मिती करावी असे त्या फाजल अली कमिशनने सुचवलेले होते. राज्य पुनर्गठन कायदा 1956 आणि 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार याच्यामध्ये तो जो फरक आहे तो रद्द करण्यात आला आणि भाग C हे संपुष्टात आले. ठीक आहे.
1 नोव्हेंबर 1956 रोजी 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. हे खूप महत्त्वाचं आहे. किती राज्य? 1 नोव्हेंबर 1956ला 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले. ठीक आहे. तर अशा प्रकारची तरतूद या फाजल अली कमिशनने केलेली होती. तर अशा प्रकारे आपण 2019 संदर्भातील जे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2020मध्ये जे काही प्रश्न विचारलेले संदर्भाने ते बघूयात. तोपर्यंत भेटूया. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.